हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन विचारणार आहे. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहताय? थोडा वेळ खरंच विचार करा. आज जसं आयुष्य चाललंय तसंच चालू राहिलं तर 1 वर्षानंतर काय बदलणार आहे? सकाळचा तोच अलार्म, तोच जॉब, तोच फायनान्शियली स्ट्रेस, तेच EMI, तेच बिल्स आणि महिन्याच्या शेवटी बँक अकाउंटमध्ये पुन्हा 0 बॅलन्स आणि मनात फक्त एकच प्रश्न, कदाचित माझं नशीबच खराब आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही जे ऐकणार आहात ना ते तुमच्या पूर्ण 10 वर्षाचं डिरेक्शन पूर्णपणे बदलू शकतं, तर तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार, कारण मला सुद्धा विश्वास बसला नव्हता. काही वर्षापूर्वी मी सुद्धा तुमच्यासारखाच बसलो होतो. मोठी स्वप्न होती, पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा कुठलाच रोडमॅप माझ्याकडे नव्हता. मला आठवतंय की आम्ही 25 वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहिलो होतो आणि प्रत्येक वेळेस भाडं भरताना मनात एकच विचार यायचा की देवा स्वतःचं घर कधी होईल. पण तेव्हा माझ्याकडे ना पैसे होते, ना कुठले कनेक्शन्स होते, ना बिझनेस होता, ना फॉलोअर्स होता, ना माझ्यामध्ये कुठला कॉन्फिडन्स होता. फक्त एकच स्वप्न आणि एकच प्रश्न, माझ्यासारखा सामान्य माणसाचं आयुष्य खरंच बदलू शकतं. आज त्या प्रश्नाचं उत्तर माझं आयुष्य आहे मित्रांनो, कारण आज मी स्वतःच्या पैशाने मॅकबुक, आयफोन, आई वडिलांना स्वतःचं घर, देशभरात फिरलो, हजारो लोकांसोबत काम केलं आणि आज महाराष्ट्रामधील हजारो लोकांना मी डिजिटल स्किल शिकवतो. पण ही स्टोरी माझ्याबद्दल नाही मित्रांनो, ही स्टोरी तुमच्याबद्दल आहे. जर माझ्यासारखा एक सामान्य मुलगा त्याचं आयुष्य बदलू शकतो तर तुमचं का नाही? पण यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी एक अशी मिस्टेक सांगणार आहे जे मी केली आणि त्यामुळे माझे जवळजवळ 2 वर्ष वाया गेले. जर तीच मिस्टेक तुम्ही टाळली ना तर तुमचा वेळ, तुमचे पैसे आणि तुमची एनर्जी, तर हे तिन्ही वाचते. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक कम्प्लीट रोडमॅप सुद्धा सांगणार आहे, ज्यामुळे एक सामान्य मुलाने त्याचं पूर्ण आयुष्य कसं बदललं ते तुम्हाला समजेल. पण त्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, की लोक गरीब का राहतात? कारण त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून नाही, त्यांच्याकडे कुठली ऑपॉर्च्युनिटी नाही म्हणून नाही. खरं कारण इतकं साधं आहे की 99% लोक ते आयुष्यभर समजूनच घेऊ शकत नाही. आणि हे समजलं ना तर तुमचा या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही मिळालं ते का मिळालं? तुमचं घर, तुमचा जॉब, तुमचा पगार, तुमचा बँक बॅलन्स, तुमची लाईफस्टाईल, हे सगळं एका दिवसात तयार झालं का? नाही. हे तयार झालं तुम्ही वर्षानुवर्ष घेतलेल्या छोट्या छोट्या डिसिजन्समुळे. म्हणून आज मी तुम्हाला कुठलेही पैसे कमवायला शिकवणार नाही, मी तुमच्या डिसिजन्सला बदलणार आहे. कारण एकदा डिसिजन बदलला ना की डिरेक्शन बदलते, डिरेक्शन बदललं की पूर्णपणे डेस्टिनेशन बदलतं. मी एक गोष्ट खूप जवळून पाहिली आहे मित्रांनो, लोकांना आयुष्य बदलायचं तर असतं, पण त्यांना स्वतःलाच बदलायचं नसतं. ते म्हणतात इन्कम बदलायला पाहिजे पण स्किल वाढवायला तयार नसतात. ते म्हणतात फ्रीडम पाहिजे पण कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतात. ते म्हणतात मला सक्सेस पाहिजे पण लर्निंगची किंमत द्यायला तयार नसतात. आणि म्हणून वर्ष बदलतात, कॅलेंडर बदलतात, मोबाईल बदलतो, सरकार बदलतो, पण त्यांचं आयुष्य तसंच राहतं. आता फक्त डोळे बंद करा आणि स्वतःला 6 महिन्यानंतर इमॅजिन करा. सकाळी फोनवर एक नोटिफिकेशन आला, 35,000 रुपये क्रेडिटेड इन युअर बँक अकाउंट. तो तुमच्या स्किलचा रिवॉर्ड आहे. पहिल्यांदाच तुम्ही कोणाकडे हात न पसरता स्वतःचे पैसे कमवले आहेत. त्या दिवशी सर्वात आधी तुम्ही कोणाला कॉल कराल? आईला, बाबांना, पतीला, पत्नीला, की शांतपणे बँक बॅलन्स पुन्हा पुन्हा पाहत बसाल? कारण तुमचाच विश्वास बसणार नाही. आता दुसरं फ्युचर पाहूया. आजपासून 6 महिन्यांनी तुम्ही हा व्हिडिओ इग्नोर केला, ओके, तुम्ही ऍक्शन नाही घेतलं, पुन्हा तो जॉब, तेच धावपळ, तेच EMI, तेच आर्थिक चिंता, आणि एक रात्री इंस्टाग्रामवर तुमचाच एक फ्रेंड व्हिडिओ बनवतो, म्हणतो की बाबा मी ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा तुमच्या मनामध्ये एकच गोष्टीचं रिग्रेट राहील, काश मी त्यावेळेस सुरुवात केलं असतं तर आज माझं आयुष्य वेगळं असलं असतं. मित्रांनो, जीवनात 2 प्रकारच्या वेदना असतात. एक काही महिन्यांची मेहनत आणि दुसरी आयुष्यभराचा पश्चाताप. तुम्ही कोणती निवडणार मला सांगा? मी तुम्हाला इथे मोटिवेशन द्यायला आलेलो नाहीये, कारण मोटिवेशन सकाळपर्यंत राहतं. मी तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह द्यायला आलो आहे, कारण पर्स्पेक्टिव्ह बदललं ना की आयुष्य बदलायला सुरुवात होतं. खूप सारे लोक म्हणतात की योगेश दादा तुम्ही तर लकी होता, म्हणूनच तुम्ही एका वर्षामध्ये 16 लाख रुपये कमवलं. पण मित्रांनो, मी लकी नव्हतो. मी फक्त एक डिसिजन बाकी लोकांपेक्षा थोडा आधी घेतला. बाकी मी तर नॉर्मलच आहे, नॉर्मलच होतो. माझ्याकडे ना रिच फॅमिली होती, ना बिझनेस बॅकग्राऊंड, ना पॉलिटिकल सपोर्ट, ना लाखोंचे फॉलोअर्स. फक्त एक गोष्ट होती, शिकण्याची तयारी. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, जगातला प्रत्येक यशस्वी माणूस याच ठिकाणापासून सुरू झालेला आहे. पण इथेच 90% लोक एक सगळ्यात मोठी चूक करतात. अशी चूक जे बाहेरून पाहिलं तर खूप छोटी वाटते, पण तीच चूक पूर्ण तुमचं आयुष्य सामान्य ठेवते. आणि मी सुद्धा तीच चूक केली होती. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात महाग चूक सांगतो, जी चूक माझे लाखो रुपये तर घेऊन नाही गेले,
पण तिने माझे 2 वर्ष चोरले. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, वेळ हा पैशापेक्षाही महाग असतो. मी 3 वर्षापूर्वी रोज मेहनत करत होतो, खूप मेहनत, सकाळपासून तर रात्रीपर्यंत. पण जितकी मेहनत मी करत होतो ना, तितकं मला फ्रस्ट्रेशन वाढत होता, कारण मेहनतीचं फळच मिळत नव्हतं. एका रात्री मी स्वतःलाच विचारलं, मी इतकी मेहनत करतोय तरी माझं आयुष्य का बदलत नाही? आणि त्या एका प्रश्नाने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. कारण मला एक गोष्ट समजली, मेहनत करणं आणि योग्य स्किलवर मेहनत करणं यामध्ये खूप डिफरन्स आहे. विचार करा, 2 लोक आहेत, एक खड्डा खोदतो आणि दुसरा 2 तास फक्त एक सॉफ्टवेअर तयार करतो. दिवसाच्या शेवटी जास्त पैसे कोण कमवेल? जास्त मेहनत करणारा की जास्त व्हॅल्यू तयार करणारा? उत्तर आपल्याला सुद्धा माहित आहे, जास्त व्हॅल्यू क्रिएट करणार. म्हणून जगात पैसे मेहनतीला मिळत नाहीत, व्हॅल्यूला मिळतात. आणि व्हॅल्यू कुठून तयार होते? स्किल्स मधून. एक डॉक्टर ऑपरेशनसाठी लाखो रुपये घेतो का? त्याने 1 तासात काम केलं म्हणून? नाही, त्याने 10 वर्ष स्किल बिल्ड केली म्हणून. एक लॉयर एका तासासाठी 1000 रुपये चार्ज करतो का? त्याच्या वेळेची किंमत नाही, त्याच्या नॉलेजची किंमत आहे. एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी 20,000 रुपये घेतो, कारण त्याच्याकडे स्किल आहे. एक कॉपीरायटर फक्त 1 पेज लिहिण्यासाठी 50,000 रुपये घेतो, कारण त्याचे वर्ड्स बिझनेसला करोड रुपये कमवून देऊ शकतात. आणि एक डिजिटल मार्केटर एका कॅम्पेनसाठी लाखो रुपये चार्ज करतो, कारण त्याला रिझल्ट कसे आणायचे हे माहित असतं. मग मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, जर जग स्किलला पैसे देत असेल तर मी अजूनही टाइम का विकतो? आणि मित्रांनो, इथेच माझा जन्म दुसऱ्यांदा झाला. त्या दिवशी मी ठरवलं की मी टाइम विकणारा माणूस बनणार नाही, मी स्किल बिल्ड करणार. आज तुमच्या बँक अकाउंटमध्ये जितके पण पैसे आहेत ते तुमच्या स्किल्सची मार्केट व्हॅल्यू सांगतात. हे ऐकायला थोडं कठीण आहे, आय नो दॅट, पण हे सत्य आहे. आणि गुड न्यूज अशी आहे की स्किल जन्मता कोणी शिकत नाही, स्किल शिकता येते, म्हणजे इन्कम सुद्धा बदलता येते. आज संपूर्ण जग बदललं आहे. पूर्वी मोठे ऑफिसेस लागायचे, मोठी इन्व्हेस्टमेंट लागायची, मोठे कनेक्शन्स लागायचे. आज एक मोबाईल, इंटरनेट आणि योग्य स्किल इतकंच पुरेसं आहे. पण इथेच 99% लोक पुन्हा एक चूक करतात, ते स्किल शिकायचं ठरवतात, पण कोणती स्किल, कुठून शिकायचं, कुणाकडून शिकायचं, कोणावर विश्वास ठेवायचा, या कन्फ्युजन मध्येच महिने जातात, वर्ष जातात आणि आयुष्य तसंच राहतं. मी सुद्धा याच कन्फ्युजन मध्ये अडकलो होतो मित्रांनो. मी फ्री व्हिडिओज पाहिलो, युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज पाहत होतो, गुगलवर सर्च करत होतो, एक कोर्स घेतला, दुसरा कोर्स घेतला, पण जितकी इन्फॉर्मेशन वाढत होती तितकीच कन्फ्युजन सुद्धा वाढत होतं. आणि मग माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली जिने मला रॅन्डम इन्फॉर्मेशन मधून बाहेर काढलं आणि स्टेप बाय स्टेप डिरेक्शन दिली. प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, तर ती गोष्ट आज माझ्या लाईफमध्ये भेटली नसती ना, तर कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहतच नसता. आता तो टर्निंग पॉइंट नेमका काय होता आणि त्याने माझं आयुष्य कसं बदललं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आयुष्यात तो दिवस मला आजही आठवतो मित्रांनो. मी पूर्णपणे कन्फ्युज्ड होतो. एक जण म्हणत होता डिजिटल मार्केटिंग शिक, दुसरा म्हणत होता ट्रेडिंग कर, तिसरा म्हणत होता क्रिप्टो कर, कोणी ड्रॉप शिपिंग सांगत होतं, कोणी युट्यूब सांगत होतं, कोणी फ्रीलान्सिंग सांगत होतं. प्रत्येक जण वेगवेगळं सांगत होता. आणि मी एक दिवस हे करणार, दुसऱ्या दिवशी ते करणार, तिसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच करणार. मी शिकत तर भरपूर होतो, पण पुढे जात नव्हतो. तुमच्या बाबतीत असं होतं राईट? एक दिवस मोटिवेशन, दुसऱ्या दिवशी युट्यूबवर व्हिडिओज बघणे, त्यानंतर इंस्टाग्राम स्क्रोल करणे, AI बद्दल इन्फॉर्मेशन घेणे, 5व्या दिवशी दुसरंच काहीतरी करणे, आणि 6 महिन्यानंतर तुम्ही जिथे होता तिथेच असता. एक दिवस माझ्या मेंटॉरने मला एक गोष्ट सांगितली आणि आजही ते माझ्या आयुष्याचं एक प्रिन्सिपल आहे. ते म्हणाले, योगेश, यशस्वी लोक जास्त मेहनत करत नाहीत, ते योग्य सिस्टीम फॉलो करतात. आणि त्या दिवशी माझ्या डोक्यातला एक स्विच ऑन झाला. मी स्वतःला विचारलं, जर एका पायलटला फ्लाइंग शिकण्यासाठी सिस्टीम लागत असेल, एका डॉक्टरला सर्जरी शिकण्यासाठी सिस्टीम लागत असेल, एका इंजिनियरला ट्रेनिंग लागत असेल, तर ऑनलाईन इन्कमसाठी सिस्टीम का नाही लागणार? आणि त्या दिवसापासून मी रॅन्डम लर्निंग बंद केली. मी सिस्टीमला फॉलो करायला सुरुवात केली. पहिल्यांदा फाउंडेशन, नंतर स्किल, नंतर प्रॅक्टिस, नंतर मेंटॉरशिप, नंतर एक्झिक्युशन आणि मग रिझल्ट. आणि तेव्हाच मला समजलं, लोक इन्फॉर्मेशनमुळे यशस्वी होत नाहीत, इम्प्लिमेंटेशनमुळे होतात. मग मी शोधायला सुरुवात केली असा प्लॅटफॉर्म जिथे फक्त व्हिडिओज नसतील, फक्त थेअरी नसेल, फक्त मोटिवेशन नसेल, तर एक कम्प्लीट इकोसिस्टम असेल, जिथे कोणत्याही सामान्य माणसाला 0 पासून स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल. मी अनेक प्लॅटफॉर्म कम्पेअर केले, रिव्ह्यूज वाचले, स्टुडंट सोबत बोललो, ट्रेनिंग पाहिले, आणि शेवटी मला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला जिथे मी शोधत होतो ते सगळ्या गोष्टीच एकाच ठिकाणी होत्या. तो प्लॅटफॉर्म होता बिझगुरुकुल. हो मित्रांनो, बिझगुरुकुल हा एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. 6 वर्षापासून इंडियामध्ये रन करतोय आणि आता 180 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये रन करतो. आणि 2023 मध्ये बिझगुरुकुलला भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. पण मी बिझगुरुकुल जॉईन केलं कारण इथे एक कम्प्लीट ग्रोथ सिस्टीम होतं. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं, तुम्हाला कुठून सुरुवात करायची ते सांगितलं जातं. तुम्ही अडकलात तर सपोर्ट मिळतो, कन्फ्यूज झालात तर मेंटॉर मिळतो, एकटे पडलात तर पूर्ण कम्युनिटी मिळते, आणि यशस्वी व्हायचे असेल तर प्रूव्हन रोडमॅप सुद्धा तुम्हाला इथे मिळतो.
मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला पुण्याहून दिल्लीला जायचं असेल आणि तुमच्याकडे गुगल मॅप नसेल तर तुम्ही पोहोचाल का? कदाचित हो, पण खूप वेळ लागेल, खूप चुकीचे रस्ते घ्याल, खूप फ्यूल जाईल तुमचं, खूप फ्रस्ट्रेशन येईल तुम्हाला. पण गुगल मॅप असेल ना तर तो एक सरळ मार्ग दाखवेल. आणि बिझगुरुकुल माझ्यासाठी तेच गुगल मॅप ठरलं. डेस्टिनेशन माझं होतं, चालायचं मलाच होतं, पण रस्ता स्पष्ट झाला. आणि विश्वास ठेवा, सक्सेसचा स्पीड हा टॅलेंटमुळे वाढत नाही, क्लॅरिटीमुळे वाढतो. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की असेल, ठीक आहे प्लॅटफॉर्म समजला, पण तिथे नेमकं काय शिकवलं जातं, कोणत्या स्किल्स आहेत ज्या लोकांना ऑनलाईन पैसे कमवण्यामध्ये मदत करतात? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण तुमचा फ्युचर, तुम्ही पुढे कोणत्या स्किल निवडणार यावरच ठरणार आहे. चला तर आता मी तुम्हाला त्या हाय इन्कम स्किल्सच्या जगात घेऊन जातो. मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला स्किल्स बद्दल सांगितलं, सिस्टीम बद्दल सांगितलं, रोडमॅप बद्दल सांगितलं. पण बिझनेसमध्ये एक रूल असतो, क्लेम्स नाही तर प्रूफ पाहिजे. कारण आजकाल इंटरनेटवर प्रत्येक जण स्वतःला एक्सपर्ट म्हणतो, प्रत्येक जण लॅम्बोर्गिनी दाखवतो, प्रत्येक जण स्क्रीनशॉट दाखवतो, पण विश्वास कोणावर ठेवायचा? म्हणून मी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला सांगणार नाही, मी प्रूफ दाखवणार आहे. सर्वात आधी माझा रिझल्ट पाहूया. गेल्या 1 वर्षामध्ये मी बिझगुरुकुलमधून 16 लाखांपेक्षा जास्त पैसे कमवलेले आहेत. आणि हे फक्त नंबर नाही, या नंबरच्या पाठीमागे शेकडो तासांची लर्निंग आहे, हजारो तास प्रॅक्टिस आहे आणि कन्सिस्टन्सी आहे. पण माझ्यापेक्षाही मला एका गोष्टीत जास्त आनंद येतो, माझ्या स्टुडंट्सच्या रिझल्टमध्ये. आज माझ्या कम्युनिटीमध्ये वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, हाऊस वाईफ आहेत, स्टुडंट्स आहेत, बिझनेस ओनर्स आहेत. अनेक लोक त्यांची पहिली ऑनलाईन इन्कम कमवलेलं आहेत. काही फ्रीलान्सिंग करत आहेत, काही ॲफिलिएट मार्केटिंग करत आहेत, काही स्वतःचा ब्रँड बिल्ड करत आहेत. मी तुम्हाला त्यांचे फीडबॅक्स दाखवणार आहे, तुम्ही पाहू शकता. किरण ताई, मला फक्त हे सांगा, आता तुम्ही लास्ट 1.5 महिन्यापासून काम करताय, राईट? आणि आतापर्यंत तुमची इन्कम किती झाली? 30,000 रुपये तुमची अर्निंग झालेली आहे. 30 का 40,000 रुपये झाली? 40,000 रुपीज तुमची इन्कम झालेली आहे. सर्वोत्तम, कॉंग्रॅच्युलेशन. ओके, कसं वाटतं 40,000 रुपये कमवल्यानंतर? आणि ते पण आयुष्यामधली पहिली अर्निंग, फर्स्ट टाइम. बरोबर सर, एक कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय. आणि स्वतःच्या पैशाने जेव्हा आपण काहीतरी आपली वस्तू घेतो ना, जसं मी आयफोन घेतला काल, बरोबर, स्टार्टिंगला मला थोडं कॉन्फिडंट होतं की खरंच यामध्ये ग्रो होणार की नाही. पण थोडा टाइम दिला. पहिलं तर तुम्हाला पण माहिती आहे, मी ऑन कॅमेरा आलीच नव्हती, थोडं ऑकवर्ड फील होत होतं. नंतर नेक्स्ट सेटिंग झालं, कॅमेरा समोर आली, तुमचे लेक्चर पण निघले, ते करून फॉलो करायला लावलं, ते बघितलं. आणि 1 ते 1.5 तास दिला मी स्वतःला. डेली नाही टाकता आला व्हिडिओ, पण डेली टाकल्यावर एक वेगळी इम्प्रुव्हमेंट असते. आणि मी 1 लाखाच्या झालं, तुला खूप झालं. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. मला सांगा, जेव्हा तुमची अर्निंग 0 होती, तुमचा एक पण सेल नव्हता, तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला होता. आणि ऑलरेडी ताई मला हे पण मला माहिती आहे की तुम्ही ऑलरेडी एका व्यक्तीकडे स्टार्ट केलं होतं, राईट? तिकडे तुम्हाला सपोर्ट भेटला नाही म्हणून तुम्ही इकडे आला होता. आणि इथं तुम्हाला सपोर्ट मिळाला, सगळ्या गोष्टी, माझी मेंटरशिप वगैरे भेटली. हा व्हिडिओ फिल्म 2 लाख रुपयाचा तुमचा डायरेक्ट आहे. कसं वाटतं तुम्हाला? आणि तुम्ही कुठल्या बंडलमध्ये आहे? तुम्ही बिझनेस मास्टरमध्ये आहेत ना? हो. हाऊ युअर फिलिंग ताई? फिलिंग म्हणजे जबरदस्त आहे. म्हणजे मला फक्त इन्कम बद्दलच नाही, बट बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा मॅसिव्ह लेवलला मी ग्रो करते. माझे फॉलोअर्स पण ऑलमोस्ट 9K पूर्ण झाले आता. आणि खूप फास्टली 15 दिवसांतच माझे 1000 फॉलोअर्स होत आहेत. आणि हे सगळं दादा तुझ्यामुळेच झालंय. बिकॉज अर्निंगचं तर आहे, बट आज मी इंस्टाग्रामला ज्या पद्धतीने वर्क करते, खूप प्रोफेशनली वर्क चालू आहे माझं. तुला माहितीये, मला इंटरनॅशनली दुबईवरून सुद्धा कॉल आला होता. त्याने माझे क्राउडल पोस्ट खूप जास्त हो, त्यांनी मला कॉल पण केला की तुम्ही जे क्राउडल पोस्ट बनवताय तर ते खूप छान आहे आणि हे सगळं तुझ्यामुळेच पॉसिबल झालंय. आज माझे AI व्हिडिओ सुद्धा बऱ्याच लोकांना आवडत आहेत. खूप लोक मला मेसेजेस करतात की आम्हाला ते सांगा. तो AI व्हिडिओ, क्राउडल पोस्ट, रील अशी व्हायरल जाते. आज मिलियन्सला माझ्या रील्स जात आहे. ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे दादा. बिकॉज तू जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे की आपण कसं कॉन्टेंट पोस्ट केलं पाहिजे, तर मी सर्वांना एक सांगेन, दादा जे सांगतोय ते ऍज फॉलो करा. लिटरली तसे आज माझं कॉन्टेंट, माझं कॅप्शन दादाने जसं सांगितलंय ना, मी एकही अशी गोष्ट आहे जी मी माझ्या मनाने करत नाही. मी दादा जो सांगतो ना, ऍज इट इज फॉलो करतो. आता तुमच्या मनात एकच क्वेश्चन असेल की हे सगळं शक्य कसं झालं? त्याचं उत्तर आहे बिझगुरुकुल. पण बिझगुरुकुल म्हणजे नेमकं काय? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. खूप लोकांना वाटतं बिझगुरुकुल म्हणजे फक्त एक ॲफिलिएट मार्केटिंग कंपनी आहे.
काहींना वाटतं की हे फक्त कोर्स प्लॅटफॉर्म आहे, काहींना वाटतं हे फक्त ऑनलाईन लर्निंग वेबसाईट आहे, पण रियालिटी यापेक्षा खूप वेगळी आहे आणि खूप मोठी आहे. बीज गुरुकुल हे कम्प्लीट डिजिटल बिझनेस इकोसिस्टम आहे. समजा तुम्हाला ऑनलाईन इन्कम सुरू करायचे आहे, तर तुम्हाला काय काय शिकावं लागेल? डिजिटल मार्केटिंग शिकावं लागेल, कॉन्टेंट क्रिएशन, सेल्स, कॉपी रायटिंग, पर्सनल ब्रँडिंग, फायनान्स, AI, बिझनेस बिल्डिंग, एक दोन नाही तर अनेक स्किल शिकावे लागतील. आता हे सगळं जर तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जर शिकायचं असेल तर लाखो रुपयाचा खर्च होईल. वेगवेगळे मेंटर्स तुम्हाला भेटतील, वेगवेगळे ॲडवाईस तुम्हाला भेटतील आणि पुन्हा तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाल. म्हणून बीज गुरुकुलने हा पूर्ण प्रवास एकाच सिस्टीममध्ये बदललेला आहे. 45 पेक्षा जास्त प्रीमियम कोर्सेस आहेत आणि ते रँडम नाहीत, ते 4 वेगवेगळ्या बंडल्समध्ये डिवाइड केलेले आहेत. का? कारण प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, प्रत्येकाचं गोल वेगळा असतो, म्हणून प्रत्येकासाठी योग्य रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक बंडल तुमच्या डिजिटल करिअरमधला एक महत्त्वाचा स्किल सेट तयार करतो. चला एक एक करून आपण समजून घेऊया. बंडल नंबर 1 आहे ट्रॅफिक मास्टरी बंडल. जर आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये एक स्किल सर्वात महत्त्वाची असेल तर ती आहे ट्रॅफिक जनरेशन, म्हणजे लीड जनरेशन. कारण जगातला कोणताही बिझनेस असो लोकांशिवाय वाढू शकत नाही. ट्रॅफिक मास्टरीमध्ये तुम्ही शिकाल इंस्टाग्राम मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, गुगल मार्केटिंग, कॉन्टेंट मार्केटिंग, ऑर्गॅनिक ग्रोथ, पेड ॲडव्हर्टाइजमेंट, ऑडियन्स बिल्डिंग, कॉन्टेंट स्ट्रॅटेजी, म्हणजे लोक तुमच्यापर्यंत कसे आणायचे, त्यांना इंटरेस्टेड कसं बनवायचं आणि डिजिटल वर्ल्डमध्ये विजिबिलिटी कशी तयार करायची, हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे शिकवलं जातं. आणि याची जी वेबसाईट प्राइस आहे ते 11,999 रुपये आहे, पण माझ्या एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट कुपन कोडमुळे तुम्हाला हा बंडल फक्त 7,999 मध्ये मिळेल. बंडल नंबर 2 आहे इन्फ्लुएन्स मास्टरी बंडल. ट्रॅफिक मिळवणं हा फक्त पहिला टप्पा आहे. पुढचा टप्पा आहे लोकांचा विश्वास जिंकणं. इन्फ्लुएन्स मास्टरीमध्ये तुम्ही शिकता कम्युनिकेशन स्किल, स्टोरी टेलिंग, कॉपी रायटिंग, सेल्स, पर्सनल ब्रँडिंग, कॉन्टेंट रायटिंग, पब्लिक स्पीकिंग, क्लोजिंग टेक्निक, रिलेशनशिप बिल्डिंग, नेगोशिएशन. आज कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये कम्युनिकेशन आणि इन्फ्लुएन्स ही स्किल्स सर्वात जास्त व्हॅल्युएबल ठरते. हे बंडल तुम्हाला फक्त बोलायला शिकवत नाही, लोकांवर प्रभाव टाकायला शिकवतो. आणि या बंडलची जी वेबसाईट प्राइस आहे ते 19,999 रुपये आहे, पण माझ्या डिस्काउंटेड कुपनमुळे तुम्हाला हा बंडल फक्त 13,999 मध्ये मिळेल. बंडल नंबर 3 आहे फायनान्स मास्टरी बंडल. एक स्किल शिकणं महत्त्वाचं तर आहे, पण पैसे मॅनेज करणं त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. फायनान्स मास्टरीमध्ये तुम्ही शिकता पर्सनल फायनान्स, मनी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बेसिक्स, टॅक्स प्लॅनिंग, राईट, कॅश फ्लो, फायनान्शियल प्लॅनिंग, ॲसेट क्रिएशन, वेल्थ बिल्डिंग, बजेटिंग, फायनान्शियल डिसिप्लिन. आज मित्रांनो, श्रीमंत आणि सामान्य माणसांमधला सर्वात मोठा फरक इन्कममध्ये नाही, फायनान्शियल नॉलेजमध्ये असतो. आणि हे बंडल तुम्हाला पैशांसोबत स्मार्ट रिलेशनशिप तयार करायला शिकवतं. आणि याची जी वेबसाईट प्राइस आहे 25,999 रुपये आहे. माझ्या डिस्काउंटेड कुपन कोडमुळे तुम्हाला फक्त 18,999 रुपयामध्ये मिळेल. बंडल नंबर 4 आहे बिझनेस मास्टरी बंडल. आता हा माझा फेवरेट बंडल आहे, कारण हा फक्त एक बंडल नाही, हा एक कम्प्लीट बिझनेस ब्ल्यूप्रिंट आहे. बिझनेस मास्टरीमध्ये तुम्हाला ट्रॅफिक मास्टरी, इन्फ्लुएन्स मास्टरी, फायनान्स मास्टरी हे बंडल फ्री ऑफ कॉस्ट भेटतात आणि त्यासोबत बिझनेस बिल्डिंगचे स्किल्स सुद्धा भेटतात. AI टूल्स, ऑटोमेशन, सिस्टीम्स, लीडरशिप, ब्रँड बिल्डिंग, स्केलिंग, डिजिटल प्रोडक्ट्स, एजन्सी मॉडेल, टीम बिल्डिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी, लॉंग टर्म ग्रोथ, म्हणजे डिजिटल वर्ल्डमध्ये झिरोपासून एक स्ट्रॉंग बिझनेस कसा बिल्ड करायचा याचं पूर्ण कम्प्लीट रोडमॅप तुम्हाला मिळतं. आणि याच कारणामुळे मी पर्सनल रिकमेंडेशन म्हणून बिझनेस मास्टरी बंडल तुम्हाला सजेस्ट करतो. आणि याची जी वेबसाईट प्राइस आहे ते 37,999 रुपये आहे, पण माझ्या डिस्काउंटेड कुपन कोडमुळे तुम्हाला हा बंडल फक्त 26,999 रुपयामध्ये मिळेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही फक्त कोर्स विकत घेत नाहीत, तुम्ही फ्युचर रेडी स्किल शिकत आहात. आज टेक्नॉलॉजी बदलते, प्लॅटफॉर्म बदलतात, AI बदलतं, पण स्किल्स नेहमी तुमच्या सोबत राहतात. आणि याच स्किल्स तुमच्या करिअरमध्ये, बिझनेसमध्ये आणि इन्कममध्ये लॉंग टर्म व्हॅल्यू तयार करू शकतात. आता एकच क्वेश्चन उरतो, हे स्किल शिकल्यानंतर पैसे कसे कमवायचे? कारण स्किल शिकणं हा प्रवासाचा पहिला भाग आहे, पण त्या स्किलमधून इन्कम तयार करणं हा दुसरा भाग आहे. आणि बीज गुरुकुलमध्ये यासाठी 3 वेगवेगळे मॉडेल्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या गोलनुसार कोणताही मार्ग निवडू शकता. मॉडेल नंबर 1 आहे फ्रीलान्सिंग. समजा तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकलात किंवा कॉपी रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, फेसबुक ॲड, इंस्टाग्राम मार्केटिंग, वेबसाईट डिझाईन, AI टूल्स यापैकी कोणती एक स्किल तुम्ही शिकलात. ऑलराईट, आता हे स्किल्स फक्त सर्टिफिकेटसाठी नाही शिकायचे तुम्हाला, तुम्ही हे स्किल्स वापरून क्लायंटसाठी काम करू शकता. आज हजारो बिझनेसेस फ्रीलान्सर शोधत आहेत, कारण त्यांना फुल टाइम एम्प्लॉय नको असतो, त्यांना रिझल्ट हवा असतो. जर तुमच्याकडे स्किल असेल ना, तर तुम्ही भारतामधल्या क्लायंट सोबत किंवा इंटरनॅशनल क्लायंट सोबत काम करू शकता आणि तुमच्या स्किलनुसार इन्कम जनरेट करू शकता. जर तुम्हाला सर्व्हिस बेस्ड इन्कम तयार करायचे असेल
तर फ्रीलान्सिंग हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. मॉडेल नंबर 2 आहे ॲफिलिएट मार्केटिंग. समजा तुम्ही एखादा कोर्स कंप्लीट केला बिझ ग्रुपमध्ये, ऑलराईट, तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू मिळाली, तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आता जर तुम्ही तो कोर्स इतर लोकांना रिकमेंड केलात आणि त्यांनी तुमच्या रिकमेंडेशनवरून परचेस केला तर तुम्हाला 14,500चं कमिशन मिळतो. बिझ ग्रुपमध्ये हे संधी उपलब्ध आहे. म्हणून जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन आवडत असेल, सोशल मीडियावर काम करायला आवडत असेल, लोकांना गाईड करायला आवडत असेल, तर ॲफिलिएट मार्केटिंग हा दुसरा पॉवरफुल इन्कम मॉडेल तुमच्यासाठी बनू शकतो. मॉडेल नंबर 3 आहे सेल्फ बिझनेस. यामध्ये तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करत नाही, तुम्ही स्वतःचं ब्रँड बिल्ड करता, स्वतःची एजन्सी सुरू करता, डिजिटल प्रोडक्ट तयार करता, कन्सल्टंट करू शकता, कोचिंग करू शकता, ऑनलाईन सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता, AI बेस्ड बिझनेस तुम्ही बिल्ड करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं डिजिटल बिझनेस उभा करू शकता. आता एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला, बिझ गुरुकुल तुम्हाला फक्त स्किल शिकवत नाही, तो त्या स्किलमधून इन्कम तयार करण्याचे 3 वेगवेगळे मार्ग सुद्धा तुम्हाला शिकवतो. तुम्ही एक फ्रीलान्सर बनू शकता, तुम्ही एक ॲफिलिएट मार्केटर बनू शकता, तुम्ही स्वतःचा बिझनेस ओनर सुद्धा बनू शकता. जर तुम्हाला हवं असेल तर हे 3ही मॉडेल एकत्र वापरू शकता. मी स्वतः सुरुवातीला एक मॉडेलपासून सुरुवात केली होती, पण हळूहळू मी मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार केले आणि याच गोष्टीमुळे मला फक्त एका इन्कम सोर्सवर डिपेंड राहावं लागत नाही. मित्रांनो, आजच्या काळात सर्वात सुरक्षित व्यक्ती ज्याच्याकडे मोठा जॉब आहे तो नसतो, सर्वात सुरक्षित व्यक्ती ज्याच्याकडे मल्टिपल स्किल्स आणि मल्टिपल इन्कम सोर्स आहेत तो असतो. आता तुमच्या मनात कदाचित शेवटचा प्रश्न सुद्धा असेल, योगेश दादा तुम्ही पर्सनल रिकमेंडेशन कोणतं देता? जर तुम्ही मला आज विचारलात मी कोणत्या बंडलपासून सुरुवात करू, तर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून एक प्रामाणिक रिकमेंडेशन देईन, कारण हा डिसिजन तुमच्या पुढच्या काही वर्षाचा प्रवास ठरू शकतो. जर माझ्याकडे फक्त 7,999 रुपये असतील आणि मला फक्त सोशल मीडियावर ग्रोथ हवे असेल तर मी फक्त ट्रॅफिक मास्टरी घेईन, कारण डिजिटल वर्ल्डमध्ये अटेन्शन शिवाय काहीच सुरू होत नाही. जर माझ्याकडे ऑडियन्स असेल, फॉलोअर्स असतील, पण सेल होत नसतील, लोक माझ्याकडनं प्रोडक्ट विकत घेत नसतील, तर मी इन्फ्लुएन्स मास्टरी घेईन, कारण बिझनेसमध्ये ट्रस्ट म्हणजे मनी. जर मी आधीच पैसे कमवत असेल पण ते पैसे वाढत नसतील, इन्व्हेस्टमेंट मला समजत नसेल, फायनान्शियल प्लॅनिंग मला समजत नसेल, तर मी फायनान्स मास्टरी घेईन. कारण इन्कम कमवणं एक स्किल आहे, पण वेल्थ तयार करणं हे वेगळं स्किल आहे. पण जर आज मला पुन्हा 0 पासून सुरुवात करायची असेल आणि माझं गोल फक्त 10,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम नसून लॉंग टर्म फ्रीडम असेल, तर मला पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी एक स्ट्रॉंग डिजिटल करिअर बिल्ड करायचं असेल, जर मला फक्त एका स्किलवर अवलंबून राहायचं नसेल, जर मला कम्प्लीट रोडमॅप हवा असेल, तर मी डोळे बंद करून एकच बंडल निवडेन आणि तो म्हणजे बिझनेस मास्टरी बंडल. का? कारण बिझनेस मास्टरीमध्ये मला फक्त एक स्किल मिळत नाही, मला कम्प्लीट डिजिटल बिझनेस ब्ल्यूप्रिंट मिळतो. मी ट्रॅफिक शिकतो, मी इन्फ्लुएन्स शिकतो, मी फायनान्स शिकतो, मी बिझनेस सिस्टीम शिकतो, AI मी शिकू शकतो, ऑटोमेशन, स्केलिंग, लिडरशिप, ब्रँड बिल्डिंग, म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी शिकू शकतो. म्हणजे आजपासून पुढच्या अनेक वर्षासाठी मला लागणारे सगळे कोर स्किल्स एकाच रोडमॅपमध्ये मला मिळत आहे. मी हा बिझनेस मास्टरी बंडल रिकमेंडेशन करतो कारण तो सर्वात महाग आहे म्हणून नाही, मी रिकमेंडेशन करतो कारण तो सर्वात कम्प्लीट आहे म्हणून. मी आज जे काही आहे त्यामागे फक्त एक कोर्सचा वाटा नाही, एका स्किलचा वाटा नाही, एका व्हिडिओचा पण वाटा नाही, त्यामागे कम्प्लीट लर्निंग सिस्टीम आहे, कम्प्लीट इकोसिस्टीम आहे, कम्प्लीट एक्झिक्युशन आहे, कम्प्लीट मेंटॉरशिप आहे. म्हणून जर तुम्ही मला विचारत असाल योगेश दादा माझ्या फ्युचरसाठी बेस्ट रिकमेंडेशन कोणतं, तर मी एक मेंटॉर म्हणून एकच रिकमेंडेशन देईन, बिझनेस मास्टरी. कारण हा बंडल फक्त आजचा विचार करत नाही, तो तुमच्या पुढच्या अनेक वर्षाचा विचार करून तयार केलेला बंडल आहे. पण एक गोष्ट स्पष्ट मी तुम्हाला सांगतो गाईज, मी आधीच असं म्हणणार नाही की हा बंडल घेतला की तुमचं पूर्ण आयुष्य बदलेल, असं कधीच नाही होणार. बंडल तुम्हाला स्किल देईल, रोडमॅप देईल, मेंटॉरशिप देईल, कम्युनिटी देईल, पण ॲक्शन तुम्हालाच घ्यावं लागेल, कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागेल, इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करावी लागेल. मी तुमच्यासाठी चालू नाही शकणार, पण योग्य रस्ता नक्की मी तुम्हाला दाखवू शकतो. मी तुमच्यासाठी मेहनत करू शकत नाही, पण तुमची मेहनत योग्य दिशेवर जाईल याची पूर्णपणे मी काळजी घेऊ शकतो. आणि म्हणून आजचा माझा हा जो सल्ला आहे हा सेल्समॅन म्हणून नाही तर मेंटॉर म्हणून आहे. जर तुम्हाला फक्त कोर्स नको असेल, कम्प्लीट सिस्टीम हवा असेल, फक्त इन्कम नको असेल, लॉंग टर्म करिअर करायचं असेल, फक्त नॉलेज नको असेल, इम्प्लिमेंटेशन हवे असेल, तर बिझनेस मास्टरी हा माझ्या मते सर्वात स्ट्रॉंग डिसिजन आहे. आता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल, योगेश दादा आम्ही तुमच्यासोबतच का स्टार्ट करावं? जेव्हा तुम्ही माझ्या लिंकवरून जॉईन करता तेव्हा तुम्हाला जे 45 कोर्सेस आहेत ते तर मिळणारच, पूर्ण डॅशबोर्ड, पूर्ण बिझ ग्रुपची वेबसाईट, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. पण फरक कुठे आहे? फरक आहे जर्नीमध्ये. समजा तुम्ही जिमची मेंबरशिप घेतली आणि तुम्हाला एक पर्सनल ट्रेनर मिळाला, दुसऱ्या व्यक्तीने पण जिमची मेंबरशिप घेतली पण तो पर्सनल ट्रेनर नाही घेतला. ओके, जिम एकच आहे, मशीन एकच आहे, एन्व्हायरमेंट सुद्धा एकच आहे,
पण रिझल्ट सारखा येईल का? बहुतेक वेळा नाही. का? कारण एकाकडे डिरेक्शन आहे आणि दुसरा हा फक्त गेस करतोय, त्याला जे वाटेल तो एक्सरसाइज करतोय. अगदी तसंच इथे सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही माझ्या लिंकवरून जॉईन करता ना, तेव्हा तुम्ही फक्त कोर्स विकत घेत नाहीत मित्रांनो, तुम्ही माझ्या मेंटरशिपमध्ये प्रवेश करता. मी तुम्हाला जॉईन झाल्यानंतर एकटे कधीच नाही सोडणार. मी तुमचं पर्सनली वेलकम करतो. त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप रोडमॅप देतो. पहिल्या दिवशी काय करायचं, पहिल्या आठवड्यात काय करायचं, पहिल्या महिन्यात कशावर फोकस करायचं, सगळं क्लिअरली तुम्हाला इथं मी समजावून सांगतो. आणि ते पण मराठीमध्ये. कारण लर्निंग तेव्हाच फास्ट होतं जेव्हा लँग्वेज बॅरियर नसतो. तुम्हाला डेडिकेटेड व्हॉट्सअप सपोर्ट मिळतो. क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. कन्फ्यूज झालात तर तुम्हाला इथे डिरेक्शन मिळते. इथे रेग्युलर झूम सेशन्स होतात. कॉन्टेंट तुमचा रिव्ह्यू केला जातो. प्रोफाईल गायडन्स तुम्हाला दिलं जातं. ग्रोथ स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली जाते. इम्प्लिमेंटेशन सपोर्ट तुम्हाला इथे मिळतो. हे सगळं तुमच्या जर्नीला एकदम फास्ट आणि स्मूथ बनवतं. मी फक्त ट्रेनिंग देत नाही मित्रांनो, मी तुमच्या सोबत चालतो. कुठला कोर्स कधी करायचा तो सांगतो. कुठल्या चुका टाळायच्या मी तुम्हाला ते सांगतो. कॉन्टेंट कसं इम्प्रूव्ह करायचं ते मी तुम्हाला सांगतो. कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली जाते ते मी तुम्हाला सांगतो. माझ्यासाठी तुम्ही फक्त एक कस्टमर नाहीत, तुम्ही माझ्या कम्युनिटीचा एक भाग आहात, एक पार्ट आहात. आज माझ्या कम्युनिटीमध्ये वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, स्टुडंट आहेत, बिझनेस ओनर आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करणारे ॲक्शन टेकर्स सुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही अशा एन्व्हायरमेंटमध्ये जाता ना, तेव्हा तुमची ग्रोथ नैसर्गिकरित्या वाढते. म्हणून जर तुम्ही मला विचारलात ना, योगेश दादा तुमच्याकडून जॉईन करण्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे, तर माझं उत्तर एकच आहे, कुठलाही कोर्स नाही तर तुम्हाला माझी मेंटरशिप मिळते. कारण इन्फॉर्मेशन यूट्यूबवरही मिळते, पण एक राईट डिरेक्शन तुम्हाला एका मेंटरशिपमधूनच मिळते. मी आज जे काही शिकलो किंवा जे काही चुका मी केल्या, ज्या गोष्टींवर माझा वेळ गेला, त्या चुका तुम्ही करू नयेत म्हणून मी तुमच्या सोबत आहे. माझा गोल तुम्हाला फक्त जॉईन करणं नाही मित्रांनो, माझा गोल आहे तुमचा पहिला रिझल्ट पाहणं, पहिली इन्कम, तुमचा पहिला क्लायंट, तुमचा पहिला कॉन्फिडन्स, तुमचा ब्रेक थ्रू. तेव्हा मला खरंच समाधान मिळेल. म्हणून जर तुम्ही हा प्रवास माझ्यासोबत सुरू करायचं ठरवत असाल तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे चालणार नाही. आपण हा प्रवास ॲज अ टीम म्हणून पूर्ण करणार आहोत. आता फक्त एक शेवटचा डिसिजन बाकी आहे. हा डिसिजन आज घ्यायचा की पुन्हा कधीतरी, तो पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मित्रांनो, आपण जवळजवळ या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत आणि सर्वात आधी मनापासून धन्यवाद. ओके, कारण आजच्या काळात 30 ते 35 मिनिट एखाद्या गोष्टीवर देणं ही सुद्धा एक सर्वात मोठी कमिटमेंट आहे आणि याचा अर्थ तुम्ही तुमच्या फ्युचरबद्दल खूप जास्त सिरियस आहात. आता मी तुम्हाला काही नवीन सांगणार नाही. आज आपण काय काय पाहिलं ते आठवण करून देणार आहे. आपण पाहिलं की का फक्त जॉबवर डिपेंड राहणं आज पुरेसं नाही. आपण पाहिलं का हा इन्कम स्किल्स भविष्यातील सर्वात मोठं ॲसेट आहे. आपण पाहिलं बिझ गुरुकुल नेमकं काय आहे, 45+ प्रीमियम कोर्सेस, त्यानंतर 3 इन्कम मॉडेल्स पाहिले, कम्प्लीट लर्निंग सिस्टीम, कम्युनिटी, मेंटरशिप, सपोर्ट, रोडमॅप, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता क्वेश्चन हा नाही की हे चांगलं आहे का, क्वेश्चन हा आहे मी माझ्या फ्युचरसाठी डिसिजन कधी घेणार. आज तुमच्यासमोर 2 रस्ते आहेत. पहिला, आजचा व्हिडिओ बंद करा आणि पुन्हा नेहमीसारखं लाईफ सुरू करा. तेच ऑफिस, तेच घरातलं काम, तेच सॅलरी, तेच EMI, तेच फायनान्शियली स्ट्रेस आणि पुन्हा सोमवार. यामध्ये काही चुकीचं नाही, पण काही बदलणार पण नाही. आणि दुसरा रस्ता, आज स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा, स्किल बिल्ड करा, मेंटरशिप घ्या, ॲक्शन घ्या आणि पुढच्या काही वर्षांनी स्वतःलाच धन्यवाद द्या. मी तुम्हाला फोर्स करणार नाही, कारण सक्सेस प्रेशरने मिळत नाही, डिसिजनने मिळतो. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो मित्रांनो, माझा डिस्काउंट कुपन कोड नेहमी अवेलेबल नसेल आणि जेव्हा ऑफर पिरियड संपेल ना, तेव्हा प्राईस पुन्हा वेबसाईट प्राईसवर जातात. आज जर तुम्ही बिझनेस मास्टर निवडलात तर वेबसाईट प्राईस आहे 37,999, पण माझ्या एक्सक्लुझिव्ह कुपन कोडमुळे तुम्हाला 26,999 मध्ये मिळत आहे. ट्रॅफिक मास्टरची वेबसाईट प्राईस आहे 11,999, कुपन कोड वापरून माझा 7,999ला भेटेल. इन्फ्लुएन्स मास्टरची वेबसाईट प्राईस आहे 19,999, माझा कुपन कोड यूज करून तुम्हाला 13,999 रुपयाला भेटेल. फायनान्स मास्टरची वेबसाईट प्राईस आहे 25,999 रुपये, माझा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला 18,999 रुपयाला भेटेल. आता ही जी ऑफर आहे ही नेहमी राहील असं मी सांगणार नाही. म्हणून जर तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल तर योग्य वेळ आहे ना, ही आज आहे, आता आहे. मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आजपासून 1 वर्षानंतर जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर तुम्हाला कोणता डिसिजन आठवेल? मी भीतीमुळे थांबलो की मी स्वतःवर विश्वास ठेवून डिसिजन घेतला? मित्रांनो, जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठी संधीची गरज लागत नाही. कधी कधी एक छोटा डिसिजन पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. जर तुम्हाला माझ्यासोबत हा प्रवास सुरू करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या गोलनुसार योग्य बंडल निवडा. ओके, पेमेंट कंप्लीट करा
आणि पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. मी स्वतः तुमचं वेलकम करेन, तुम्हाला प्रॉपरली रोडमॅप देईल, कम्युनिटीमध्ये तुम्हाला ॲड करेन आणि तुमच्या जर्नीची पहिली पायरी माझ्यासोबत सुरू करू. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, आज तुम्ही कोणताही बंडल घ्या, ट्रॅफिक मास्टरी घ्या, इन्फ्लुएन्स मास्टरी घ्या, फायनान्स मास्टरी घ्या किंवा कुठला बिझनेस मास्टरी घ्या. माझी एकच इच्छा आहे, 1 वर्षानंतर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहावा आणि हसत म्हणावं की धन्यवाद योगेश दादा, त्या दिवशी मी ॲक्शन घेतलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपण्याआधी मी तुम्हाला एक शेवटची स्टोरी सांगतो. इमॅजिन करा, आजपासून 5 वर्ष झालेले आहेत. तुम्ही सकाळी उठता, आरशाकडे पाहता आणि स्वतःलाच एक क्वेश्चन विचारता, 5 वर्षापूर्वी मी कोणता डिसिजन घेतला होता. आता 2 चित्र तुमच्यासमोर असतील. पहिलं चित्र, तुम्ही आज काहीच डिसिजन घेतलं नाही, नेहमीसारखं लाईफ सुरू आहे, जॉब, सॅलरी, EMI, घराचं काम, वीकेंड, मंडे, आणि त्यानंतर वर्ष संपलं, पुन्हा तेच. आणि 5 वर्ष निघून गेली आणि एक दिवस इंस्टाग्रामवर एखाद्याची सक्सेस स्टोरी तुम्ही पाहता आणि मनात एकच वाक्य, त्या दिवशी मी जर सुरुवात केली असतं तर आज माझी लाईफ वेगळी असली असती. आता आपण दुसरं चित्र पाहूया. आज तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून डिसिजन घेतलात, लर्निंग सुरू केली, चुका झाल्या पण थांबला नाहीत तुम्ही, स्किल्स बिल्ड केलं, कम्युनिटीमध्ये तुम्ही राहिलात, मेंटरशिप फॉलो केलं, ॲक्शन घेत राहिलात. आज 5 वर्षांनी तुम्ही मागे वळून जेव्हा पाहाल ना, तुम्ही हसाल, कारण तुम्हाला आठवेल त्या एका डिसिजनमुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. मित्रांनो, लाईफ एका मोठ्या डिसिजनने बदलत नाही, लाईफ दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या डिसिजनमुळे बदलते. आज तुमच्यासमोर एक छोटासा डिसिजन आहे, तो 7,999चा असो, 13,999चा असो, 18,999चा असो किंवा 26,999चा असो. खरं तर हा पैशांचा डिसिजन नाही, हा तुमच्या फ्युचरचा डिसिजन आहे. आज तुम्ही बंडल विकत घेत नाही मित्रांनो, तुम्ही स्किल विकत घेत आहात, कॉन्फिडन्स विकत घेत आहात, डिसिजन विकत घेत आहात, मेंटरशिप विकत घेत आहात, कम्युनिटी विकत घेत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला एक नवीन संधी देत आहात. मी तुम्हाला यशाची गॅरंटी तर नाही देऊ शकत, कारण यश नेहमी तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की देऊ शकतो, योग्य रोडमॅप, योग्य स्किल्स, योग्य मेंटरशिप, योग्य डिरेक्शन आणि तुम्हाला एकटं न सोडण्याची कम्युनिटी. बाकी ॲक्शन तुमचा आहे, डिसिजन तुमचा आहे, फ्युचरसुद्धा तुमचंच आहे. कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ बंद कराल आणि उद्या नेहमीसारखंच आयुष्य सुरू होईल, किंवा आज डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर तुम्ही क्लिक कराल, रजिस्ट्रेशन कंप्लीट कराल आणि काही वर्षांनी तुमच्या मुलांना, तुमच्या आईवडिलांना किंवा स्वतःला एक गोष्ट सांगाल, माझं आयुष्य त्या एका डिसिजनमुळे बदलायला सुरुवात झालं. मी तुमची वाट पाहतोय मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ओके, तुमच्या गोलनुसार योग्य बंडल निवडा. जॉईन झाल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा, मी स्वतः तुमचं वेलकम करेन, कम्युनिटीमध्ये मी तुम्हाला ॲड करेन, रोडमॅप प्रॉपरली मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन आणि आपण एकत्र तुमच्या डिजिटल जर्नीची सुरुवात करूया. शेवटी मी फक्त एकच वाक्य बोलून हा व्हिडिओ संपवेन. 5 वर्षानंतर तुम्ही कोण असाल याचा निर्णय आज तुम्ही घेणार आहात. भेटूया आपण कम्युनिटीमध्ये. धन्यवाद.